नमस्कार. नमस्कार. मी पंजाबरावर संपादक. मी आपल्या ज्या अकोला जिल्हा न्यायालयातील सुप्रसिद्ध वकील असलेले चंद्रकांत वानखडे यांची मुलाखत यांची मुलाखत घेण्यासाठी आपण त्यांची इथं आलो आहे. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतोय. आता सर, आपणाला असं विचारतो, आपण गेल्या 2022 मध्ये अकोला बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष असताना आपण काय काय समजा काम केलं तुमच्या माध्यमातून? सर्वप्रथम मी आपल्या चॅनल्सला धन्यवाद देतो आणि आपण मला या मुलाखत घेण्यासाठी संधी दिली. आणि आपल्या चॅनलबद्दल मी बरंच ऐकलेलं आहे आतापर्यंत. तरी सुद्धा मी जरी वकील आहे, समजा आता निवडणुकीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत, परंतु कायद्याचं बोला हा जो आपला विषय आहे, या बाबतीत आपण आज डिस्कस नाही करू. परंतु ज्या वकिलांच्या मूलभूत सुविधा, ज्या समस्या आहेत आणि त्यांना कशा सुविधा देता येतील याविषयी जास्तीत जास्त माझा जो निवडणूक लढण्याचा जो मानस आहे तो राहील. त्यामुळे मी या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राची जी निवडणूक आहे, जी प्रत्येक 5 वर्षांनी होते, तर ही लढण्याचा मी निश्चय घेतला. आणि मला आपले सगळे वकिलांचे प्रेम, त्यांचं सहकार्य आणि त्यांनीच मला ही निवडणूक लढावी अशी विनंती केली आणि इच्छा दर्शवली, म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. धन्यवाद साहेब. तरी सुद्धा हे आता महाराष्ट्रभर जे महाराष्ट्रभर याचं वलय आहे, तर याचं कसं काय आपण नियोजन कसं काय करणार आपण याचं? हे बघा की ही जी निवडणूक आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची, ही महाराष्ट्र आणि गोवा 2 स्टेट मिळून आहे. त्यामध्ये जे वकील सदस्य आहेत, जे रजिस्टर्ड आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला, ते या निवडणुकीला म्हणजे मतदान करण्यासाठी पात्र राहतील. तर यासाठी याचं क्षेत्र खूप मोठं आहे. आपल्याला म्हणजे रत्नागिरीपासून गडचिरोलीपर्यंत, त्यानंतर वरती आपण धुळ्यापासून खाली सोलापूरपर्यंत आणि गोवा, या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी न्यायालय वकील प्रॅक्टिस करतात यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. तर याच्यामध्ये एकूण 25 लोकांची जी बॉडी आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची, तर या 25 लोकांच्यासाठी ही निवडणूक असते. अच्छा. आणि या निवडणुकीचा जो मेन उद्देश आहे की हे जे 25 सदस्य आहे हे महाराष्ट्रातून आणि गोव्यातून निवडून जातील आणि त्या 25 लोकांना त्या ठिकाणी ती बॉडी बनेल. त्यानंतर ती 25 लोक मेजॉरिटीने अध्यक्ष उपाध्यक्ष निवडतील. तर याच्यासाठी जे माझा जो निवडणूक लढण्याचा जो प्लॅन आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला या निवडणुकीसाठी जिथे जिथे आपले वकील मंडळी आहेत त्यांना भेटणे, त्यांना विनंती करणे आणि जो आपल्याला निवडणूक लढण्यासाठी माझा जो मॅन्डेट आहे, मी त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यावरच ही निवडणूक राहील. कारण आपण बघत असाल की गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये वकिली क्षेत्रामध्ये भरमसाठ असा बदल झालेला आहे, ज्यामध्ये आपण आता फायलिंगचा विषय आहे, त्यानंतर बरेचसे प्रकरणं जे आहेत ते निकाली कसे काढतील यासाठी शासन किंवा न्यायपालिका तत्पर आहे. आणि नेहमी ते काय करत असते की या केसेस लवकरात लवकर निघेल याच्याकडे फोकस करत आहे. त्या दृष्टीने त्यांनी मेडिएशन सेंटर, लोक न्यायालय, त्यानंतर जे अल्टरनेट डिस्प्यूट जे ट्रिब्युनल्स आहेत तसे स्थापन केले, ज्यामुळे केसेसचा जो भरमसाठ जो गठ्ठा आहे तो कमी कसा होईल याकडे न्यायालय फोकस करत आहे. परंतु याच्या मागे दुसरी सुद्धा एक बाजू अशी आहे की वकिली करताना जे वकील मंडळी आहे, या वकिलांचा उदरनिर्वाहाचा विषय आहे, त्यानंतर त्यांना कामाचा विषय आहे की ज्यापासून त्यांना नुकसान सुद्धा होत आहे. साहेब, आपल्याला एक विचारावं असं वाटतं की बरेचदा काय होतं की वकील सर्वसाधारणातून आलेले आहेत, काही बरेचसे वकील म्हणजे 50% जवळपास. तर कधी काय होते, कोणते वकील असे आमचं सर्व त्याच्या भरोशावर आहे. वकिली चालू असताना त्याचं कुटुंब छानपैकी चालते, पण अपघातात कधी काहीतरी ते आपत्ती आली, प्रत्येकासाठी मंडळ आहेत, काहीतरी योजना आहेत. तर अशासाठी काय काय करता येईल? तर मी त्यासाठी असं म्हणेन की वकील संरक्षण कायदा 2006 साली होता, तर त्याच्या अंतर्गत आपल्याला अंमलात येतो का तो खऱ्या अर्थानं? त्याच्यासाठी आपल्याला वकिलासाठी अशा अपघाती निधन झालेल्या लोकांसाठी काहीतरी त्याच्या कुटुंबासाठी काही करता येते वगैरे आहे का? खूप चांगला प्रश्न आपण विचारला. ऍक्च्युली वकिली जो व्यवसाय आहे हा पूर्वीच्या काळी वंश परंपरागत जे वकील होते
ज्यांचे वडिलोपार्जित म्हणतो आपण, अशी पिढी जी होती ती वकिली क्षेत्रात त्यावेळेस होती. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये याच्यामध्ये खूप बदल झाला. ज्या नवीन क्षेत्रामध्ये वकिली क्षेत्रात येणारी जी संख्या आहे ही वाढली, कारण बेरोजगारीचा विषय आहे, नोकऱ्यांचा विषय आहे. त्यामुळे बरेचसे जे वकील होते ते या क्षेत्रामध्ये आले आणि ते त्या क्षेत्रामध्ये पहिले पर्सन त्यांच्या फॅमिलीचे होते. त्यामुळे त्यांना जो संघर्ष करावा लागला हा खूप मोठा कठीण होता. कारण वकिली क्षेत्रामध्ये वकिली करणे सुरुवातीला ज्युनियरशिपमध्ये, त्यानंतर 4-5 वर्ष त्यांची ते वकील सुरू करण्यात, असा एक 10 वर्षाचा पिरियड त्यामध्ये जातो की त्याला सेटअप व्हायला विषय लागते. आणि त्याच्या मागे त्यांचा कुटुंबाचा सगळा जो हे असते पूर्ण भार सुद्धा असतो. तर अशातून वकिलीच करणे आणि ते सेटअप होणे ही फार मोठी कसरत आहे. परंतु बरेचसे वकील याच्यामध्ये सर्वाईव्ह झाले आणि त्यानंतर वकिली जेव्हा वकील करतात यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की त्यांना सुरक्षितता कुठे आहे का. कारण आपण बघत असाल की पत्रकारितेसाठी सुरक्षितता कायदा आला, त्यांच्यासाठी जे म्हणजे गुन्हे त्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्यासाठी त्यांना आंदोलन करून त्यांनी त्यांच्यासाठी कायदा तयार केला. गेल्या अनेक वर्षापासून प्रोटेक्शन ऍक्ट जो असते, ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट, हा प्रलंबित आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेटच्या वकिलांनी आंदोलन केले. काही स्टेटने, राजस्थानने तो मंजूर केला. आपल्या महाराष्ट्रामध्ये आताच नेमका 1 महिना आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विधेयक जो आहे आपल्या विधिमंडळात दाखल केलेला आहे. परंतु अजूनही त्याच्यावर निर्णय झालेला नाही. परंतु हा जेव्हा कायदा प्रोटेक्शन ऍक्ट बनला याच्यामधल्या जर तरतुदी आपण बघितल्या तर हा कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणून त्यांनी त्यामध्ये जी शिक्षा आहे जेमतेम 2 वर्षाची केली. म्हणजे वकिलांवर भ्याड हल्ले होतात एकीकडे आणि वकिलांच्या जीवाचं कुठंच संरक्षण नाहीये. परंतु शासनाने जो आता कायदा जो विधिमंडळामध्ये दाखल केलेला आहे विधेयक, जे अजून मंजूर झालं नाही, हा कायदा सुद्धा किचकट आहे. ज्यामध्ये आणि थातूर मातूर आहे असं मी सांगतो. ज्यामध्ये केवळ 2 वर्षाची शिक्षा त्यामध्ये दिली, म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्स. आज आपण बघित आहे की 7-7 वर्षाची गुन्हे पनिशमेंट शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत हे आपण केवळ एक साध्या सहीवर सोडून देतात पोलीस स्टेशनमध्ये. तर या कायद्यामध्ये वकिलांसाठी जो कायदा बनला तो केवळ 2 वर्ष शिक्षा. म्हणजे ही जो कॉग्निजेबल ऑफेन्स आहे याला कुठलाच कायदेशीर आधार नाही आणि याच्यापासून कुठली वकिलांची सुरक्षितता होणार नाही. त्यासाठी याच्यामध्ये सुद्धा संशोधन करून याच्यामध्ये शिक्षेचं प्रावधान जे आहे ते वाढवून हा गुन्हा जो आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असा शासनाने करावा, जेणेकरून वकिलांना सुरक्षितता मिळेल. आणि जो गुन्हा आहे हा नॉन कॉग्निजेबल करावा, म्हणजे ज्यामध्ये पोलिसांना आरोपीला अटक करणे गरजेचे राहील, त्याची कस्टडी घेणे गरजेची राहील. पंजाबराव, मी तुम्हाला सांगेल, जसं पत्रकारांवर जे गुन्हे होतात त्याच्यासाठी जो कायदा आला त्याच धर्तीवर, आधारावर वकिलांवर सुद्धा काही गुन्हे जेव्हा भ्याड हल्ले होतात याच्यासाठी सुद्धा जो कायदा झाला पाहिजे तो गंभीर स्वरूपाचा झाला पाहिजे. यासाठी मी शासनाकडे मागणी करणार आहे आणि माझी हीच वकिलांना जी आहे खरोखर त्यांना सुरक्षितता त्यापासून मिळेल, त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील यासाठी मी झटेल. साहेब, आपल्याला एक असं विचारा वाटेल की आपण वकिली क्षेत्रामध्ये खूप आपल्या विदर्भामध्ये आपण नावलौकिक केलेलं आहे. कारण अकोला जिल्ह्यामधून पुन्हा नागपूरला आपण खूप सुंदर अशी आपली प्रॅक्टिस आहे. तर मी तुम्हाला असं विचारू शकतो की वकिलाची ताकद व कमजोरी काय? कारण हा प्रश्नही मिळतो, कारण ताकदवर वकील आहे आणि कमजोरी पण त्याला असते. तर आपण याबद्दल काय सांगू शकाल? या बाबतीत मी असं म्हणू येईल, सर्वप्रथम तर आपण वकील आणि सामान्य नागरिक हे काही वेगवेगळे नाही असं मी सांगू इच्छितो. कारण कायदा सर्वांसाठी सारखा आहे. परंतु वकिली करताना जो आपण कायद्याचा अभ्यास करतो त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाकडून सनद मिळते त्यामध्ये ऍडव्होकेट ऍक्ट म्हणून एक कायदा आहे जो आपल्याला वकिलांना सनद देताना त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतात, एफआयडी घेतात आणि त्याप्रमाणेच वकिलांना वागावं लागते. जसं की ऍडव्होकेट ऍक्टचे काही ठराविक जसे काही मुद्दे आहेत, जसे ज्यामध्ये वकिलांना इटिकेट्स, त्यानंतर वकिलांनी वकिली करताना काय काय बंधने पाळावं लागते आणि वकिलांना काय काय अधिकार आहेत. केवळ बा तुम्ही वकीलच आहे म्हणून तुम्हाला विशेष अधिकार आहे असं काहीच नाही. परंतु वकिली करताना तुम्हाला जे ऍडव्होकेट ऍक्ट मध्ये जे प्रयोजन केलेलं आहे त्यानुसार आपण वकिलांनी वागलं पाहिजे. आणि माझं तर स्पष्ट असं म्हणणं आहे की वकील काही वेगळे नाही आहे. या देशातील संविधानानुसारच सगळ्यांना जे अधिकार हक्क दिलेले आहेत. परंतु वकिली करताना आपल्याला आपल्या न्यायालयामध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला तुमची वकिली करताना आपण एकीकडे न्यायपालिका असते, एकीकडे आपण आरोपीची बाजू, आपल्या पक्षकाराची बाजू मांडतो. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या
एकच समजल्या जातात. कारण वकील जो म्हणतो, जो ऑफिसर ऑफ द कोर्ट असते तो, त्याला आणि न्यायाधीशांचा जो दर्जा असते तो समान आहे. परंतु ज्याप्रमाणे न्यायाधीशांना काही हक्क अधिकार आहेत, त्यांनाही बंधने आहेत, त्याचप्रमाणे वकिलांना पण आहेत. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की वकिलांची एक ताकद म्हणा, वकिलांची एक ताकद असं नाही म्हणता येईल आपल्याला, वकिलांची एक मोठी संघटना आहे. यदा कदाचित एखाद्या वकिलावर जर काही अन्याय झाला किंवा एखादा वकिलांच्या विरोधात काही कायदा येत असेल किंवा वकिलांच्या विरोधात काही असं एखादं विधेयक असेल, तर त्याला आपल्याला एकजूट होऊन, संघटित होऊन त्याला आपण त्या गोष्टीला निरसन करू शकतो. म्हणून वकिलांची ताकद असं म्हणता येईल आपल्याला. आणि दुसरा विषय आपण बोलले की वकिलांची कमजोरी. तर वकिलांची कमजोरी वगैरे असा तर काही विषय मला असं वाटते काही नाही आहे. फक्त वकिलांना त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना दिलेला जे अधिकार आहेत ते त्यांना त्याच्यात जर राहिले तर त्याप्रमाणे त्यांच्यावर मला नाही वाटत की कोणी आक्षेप घेऊ शकेल. कारण माझं तर असं धोरण आहे, आता मी हायकोर्टला सुद्धा प्रॅक्टिस करतो, परंतु हायकोर्टापासून मोफुसल कोर्टापर्यंत न्यायाधीशांना जो मान सन्मान द्यायला पाहिजे तो दिलाच पाहिजे. वकिलांना जो मान सन्मान असते तो न्यायाधीशांनी दिला पाहिजे. एकामेकांना पूरक असलं पाहिजे आणि हे बंधने एका सगळ्या सर्वांवर लागू आहे, असं माझं म्हणणं आहे. तर आतापर्यंतच्या आपल्या या प्रॅक्टिसमध्ये अशी एखादी केस असेल की तुम्हाला त्या केसनं प्रभावित केलं, असं काही असू शकते? हो. फार छान प्रश्न मला विचारला. तर असे कोणते प्रकरण आहे ज्यामध्ये मला प्रेरणा मिळाली किंवा माझ्या प्रॅक्टिसमधली ती खूप महत्वाची केस आहे? तर निश्चितच अशा भरपूर केसेस आहेत, परंतु मी असं सांगू इच्छितो की 2012 मध्ये एक प्रकरण होते जे जिल्हा व सत्र न्यायाधीश सर होते, ज्यांच्या समोर एक प्रकरण होतं. ज्यांना एक लेडीज बाई होती जी लहान मुलाला घेऊन जेलमध्ये होती. म्हणजे मी क्रिमिनल प्रॅक्टिस करतो त्यामुळे मी तुम्हाला क्रिमिनलचाच विषय सांगितला. तर त्यामुळे त्या ठिकाणी त्या केसमध्ये ती केस घेण्यास बरेचसे वकिलांनी टाळाटाळ केली, कारण ती केसमध्ये कन्व्हिक्शन होण्याचे चान्सेस होते. तर मला जिल्हा व सत्र न्यायाधीश होते त्या सरांनी, मला गुंजोटीकर सर, त्यांनी मला असे प्रकरण तुम्ही चालवा म्हणून एक विनंती केली आणि मी त्यांनी म्हटल्याबरोबर मी ती केस चालू केली. तर सांगू इच्छितो की ती केस अशी होती की त्या केसमध्ये जसं आता 100% कन्व्हिक्शनच्या काही केसेस असतात, तर ती केसमध्ये कन्व्हिक्शन शिक्षा होण्याची चान्सेस होते. ती लहान मुलाला घेऊन ती बाई जेलमध्ये राहत आहे. तिच्यावर आरोप असा होता की तिच्या नवऱ्याला तिने जाळून मारलं तिच्या आईच्या मदतीने. प्रकरण असं होतं, काहीतरी नायगाव परिसरातली घटना आहे. तर त्या ठिकाणी ती घटना घडली. तिच्या आईने आणि त्या बाईने, त्या दोघींनी मिळून त्या भांडणात त्याला रॉकेल टाकून जाळून टाकलं. 302चा गुन्हा दाखल होता आणि ती बाई लिटरली एक 6 महिन्याचं मूल घेऊन जेलमध्ये होती. तर अशा केसमध्ये बघताना मग मी विचार केला की बा ही केस आपण भांडू शकतो. तर याच्यामध्ये मग अभ्यास केला आणि निश्चितच जेव्हा आपण ते केसमध्ये साक्षीदार घेतले आणि त्यातून काही मुद्दे मिळाले जे आरोपीला वाचवण्यासाठी मला मदत मिळाली. त्यामध्ये जे काही डॉक्टर्स असतात जे बयान घेतात, त्यामुळे डीडीचा पार्ट होता, डायरेक्ट डिक्लेरेशन. तर ही जी केस होती ही केस मला चॅलेंजेबल होती आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं मी पहिली केस होती ती 302ची मी हँडल केली आणि त्यातून निर्दोष मुक्तता सुद्धा झाली. तर त्या केसपासून मला प्रेरणा मिळाली आणि मी नंतर भरपूर अशा केसेस घेतल्या चॅलेंजेबल की त्याच्यापासून मला खरोखर यश मिळत गेलं. खूप छान साहेब, कारण तसंही तुमचं जिल्हाभरातून माणसं आहेत आशेनं तुमच्याकडे येतात, कारण तुमच्या हाताला यश आहे आणि तुमचं खरंच सक्सेस आहात. तरी देखील मी एक असा प्रश्न विचारतो की हे वकिली करत असताना दबाव तणावाला कसे काय सांभाळता? कधी कधी दबाव निर्माण होतो काही एखाद्या गटाकडनं. हो, तर या बाबतीत मला असं सांगावंसं वाटेल की आपल्याला आपल्या पक्षकाराची बाजू मांडणी आहे. आपण मी गेल्या 25 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. तर एक गोष्ट मी निश्चितपणे अशी ठाम मनामध्ये ठेवलेली आहे की पक्षकार जर आपल्याकडे आला तर तो आपल्यासाठी देव आहे. म्हणजे त्याला कसं सेफ्टी हे करू आपण, त्याची सुरक्षितता कशी राहील आणि त्याला न्याय कसा मिळेल. मग यासाठी तुम्ही जर विचार करसाल की अपोजिट साईडला कुठले निष्णात वकील आहेत किंवा मग त्यांचे मोठे हे आहेत, धागेदोरे लागलेले आहेत, त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे, तर असे प्रकरणं असतात, आलेली आहेत, परंतु मी त्याची पर्वा केली नाही. तुम्हाला मी एक सांगतो की माझ्याकडे एक अशीच केस होती ज्यामध्ये रणजित सिंग चुंगळे साहेब होते जे आरोपी होते आणि मी
फिर्यादीतर्फे होतो त्या ठिकाणी. आता आपल्याला निश्चितच माहिती आहे सरांचा खूप त्या म्हणजे रणजित सिंग चुंगळेचं खूप मोठं वलय होतं. बोला होतं. तरी सुद्धा मी ते केस घेतली आणि भांडलो. बरेचसे वकील ते घेण्यास टाळाटाळ करत होते. परंतु मी म्हटलं नाही, आपल्याला जी पक्षकार आपल्याजवळ आला आपल्याला त्याला न्याय देणे आहे. डेअरिंग मी ते केस भांडलो. तर त्याची पर्वा आपण करू नये मला असं वाटते प्रॅक्टिस करताना. कारण आता कसं आहे, प्रत्येक गोष्टीत चॅलेंज आहे. ते जर तुम्ही त्याच्याकडे बघत राहिले की याच्यापासून आपल्याला धोका आहे किंवा आपण घ्यायला नाही पाहिजे, तर हे आपल्या ऍडव्होकेट ऍक्ट नुसार निश्चितच चुकीचं राहील असं मी समजतो. धन्यवाद साहेब. तुम्हाला मी एक चांगल्या वकिलाचे गुण काय सांगता येईल बरं आपल्याला? एक चांगला वकील असण्यासाठी काय गुण असायला पाहिजे? खूप छान असा प्रश्न आपण विचारला. चांगल्या वकिलांचे गुण तर खरोखर हा मी नवीन येणाऱ्या पिढीला जे नवीन ज्युनियर्स आहेत यांच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे हा, की चांगल्या वकिलांचे गुण काय असले पाहिजे. सगळ्यात पहिले तर महत्वाचा विषय असा आहे की वकिली करताना तुम्हाला वकिलीमध्ये झोकून द्यावं लागेल. आता त्याच्यासाठी काय असते, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे वकिली म्हणजे प्रोफेशन आहे. याच्यात तुम्ही जेवढी गुणवत्ता तुमची दाखवसाल तेवढे तुम्हाला लोक मिळतील, तेवढे क्लायंट तुमच्यावर हे होतील. तर आपण वकिली करताना सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही तुमची वकिली करताना जी गोष्ट या केसमध्ये होण्यासारखी आहे ती सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या क्लायंटला सांगून द्यावी लागेल की या केसमध्ये असं असं होऊ शकते. म्हणजे हा एक वकिलीचा हे आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे पंक्च्युअलिटी आणि ऑनेस्टी, ज्यामध्ये आपण वकिली करताना पक्षकारांना जे शब्द देतो ते त्याला समजले पाहिजे आणि त्यांना ही गोष्ट माहीत पाहिजे की सरांनी आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे ज्यावेळेस आपली केस घेताना. बऱ्याच वेळा असे आपण प्रकरणं पाहत, मी कोणावर हे नाही करत की बरेचसे वकील मिसगाईड करतात. मला असं म्हणणं आहे नवीन लोकांना की तुम्ही जे तुमच्या केसची सत्यता आहे ती पक्षकारासमोर मांडावी आणि त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून द्यावी की याच्यामध्ये असे येऊ शकते तसे येऊ शकते, जेणेकरून तो पक्षकार त्याचा माइंड प्रिपेअर्ड करील आणि आपल्या बाबत त्याला कुठलीच कंप्लेंट येणार नाही. हा, तुम्ही तुमच्या कामामध्ये तुम्ही 100% द्या, त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कमतरता किंवा हे करून जाता, त्यामधून त्याला यश येईलच असं मी समजतो. आणि खरोखर आपण वकिली करताना ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जर आपण समोर मांडल्या तर आपल्याला निश्चितच पक्षकारांपासून समाधान मिळेल, त्यांनाही खुशी वाटेल. आणि अशीच वकिली मला असं वाटते करावी. आपण वकिली करताना तुमचा जे कुठे तुम्ही बसण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही टाईमशीर बसले पाहिजे, वेळ दिला पाहिजे, जेणेकरून पक्षकाराला त्रास होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळावं लागेल. तुम्हाला एक प्रश्न असा विचार वाटते, आपण जे बार काउन्सिलच्या निवडणुकीसाठी उभे आहात, तर हे आपल्याला का लढावी वाटली निवडणूक आणि काय काय साध्य करणार आपण याच्या माध्यमातून? निश्चितच खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. बार काउन्सिल लढण्याची आपली काय इच्छा झाली आपला जर विषय असेल तर मी असं सांगू इच्छितो की गेल्या 2 दशकापासून, जसे 2010 पासून 2018ला इलेक्शन झालं, 2018 नंतर आता 2026ला होत आहे. ऍक्च्युअली बार काउन्सिलचा जो पिरियड आहे तो केवळ 5 वर्षाचा आहे. अच्छा. आणि हा 5 वर्षाचा पिरियड असताना सुद्धा जे प्रस्थापित त्या ठिकाणी बार काउन्सिलर आहेत यांनी काय कुठल्या ना कुठल्या कारणावरून ते जी निवडणूक आहे ती 2-3 वर्ष दरवेळेस वाढवण्याची एक प्रथा चालू केली. तर ही जी प्रथा आहे ही खरोखर चुकीची आहे. त्यानंतर गेल्या 2 दशकात आपण बघत असाल की वकिलांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, जसं आता आपण प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल बोललो मगाशी, त्यानंतर बरेचसे असे प्रकरण आहेत, केसेस आहेत ज्या न्यायालयातून वर्ग करून तहसील कार्यालयामध्ये नेले. बरेच म्हणजे आता जसं उदाहरणार्थ देता येईल आपल्याला की जन्ममृत्यूचे प्रकरण, त्यानंतर महसूल प्रकरण आहेत की जे खरोखर ज्या ठिकाणी न्याय म्हणजे जे कायद्याचे त्या ठिकाणी आपल्याला भाष्य करावं लागते, कायद्याची त्या ठिकाणी चर्चा होते, कायद्यातूनच त्या ठिकाणी निर्णय होतात, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणचे जे न्यायालयाचे दिवाणी न्यायालयाचे केसेस या तिथे वर्ग गेल्या तहसीलदाराकडे. तर या ज्या केसेस आहेत जसं जन्ममृत्यूचा साधा 1-2 वर्षापासून हा प्रश्न सुरू झाला आहे की ह्या केसेस आपण तहसीलदाराकडे वर्ग केल्या. वास्तविक जन्म आणि मृत्यूचे दाखले जे आहेत ते सुरुवातीला पूर्वी कोर्टातून त्याचे सर्टिफिकेट मिळत होते. तर हा जो विषय होता हा त्या ठिकाणी संपूर्ण गोष्टीचे कायद्याचे पालन करून न्यायाधीश संपूर्ण त्याचा अभ्यास करून आपल्याला ते सर्टिफिकेट देत होतो. त्यासाठी लागणारी प्रोसिजर आहे, पब्लिकेशन आहे. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मध्यंतरी ज्या केसेस तिकडे गेल्यामुळे
तिथल्या ज्या तहसीलदारच्या समोर ज्या प्रकरण चालले त्यांना काहीच माहित नाही काय आहे या प्रकरणात, आम्हाला कसं करावं लागते, काय करावं लागते. त्यानंतर महसूल प्रकरणे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. आमची अशी मागणी आहे वकिलांची की ते प्रकरण आपण कोर्टामध्ये वर्ग करावे. त्या ठिकाणी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ते डिसाईड करतील. त्यामध्ये कायद्याचं संपूर्ण पालन होईल, कायद्याच्या ज्या अभ्यास आहे त्या ठिकाणी केल्या जाईल आणि नंतर निर्णय दिला जाईल. आता जे विषय आहेत आपण बघत आहे की काही अशी प्रकरणं आहेत जे SDO ऑफिस, तहसीलदार यांच्याकडे चालतात, परंतु त्या ठिकाणी न्यायाचा कुठलाच आपण अपेक्षा करू शकत नाही. कारण त्या ठिकाणी जे बसलेले अधिकारी आहेत त्यांना सुद्धा भरमसाठ प्रकारची कामं त्या ठिकाणी दिलेली आहेत शासनाने. त्यांच्याकडे निवडणुकीचे कार्यक्रम, त्यांच्याकडे अजून कुठले रोजगार हमीचे कार्यक्रम आणि त्यातूनही सुद्धा त्यांच्याकडे हे महसूल प्रकरणं दिलेले आहेत. तर हे जे महसूल प्रकरण आमची अशी मागणी आहे की ही आपल्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर चालेल, जेणेकरून त्या ठिकाणी वकिलांनाही काम मिळेल आणि त्या प्रकरणाचा चांगल्या प्रकारे निर्णय दिला जाईल. तसेच आपण बघत असाल की जो वेलफेअर ऍक्ट आहे, वकिलांना आमच्या वकिलीमध्ये म्हणजे बार काउन्सिलमध्ये एक तरतूद आहे. म्हणजे एखाद्या घरी एखाद्या वकिलाचा मृत्यू झाला तर त्याला 1 ते 1.5 लाख रुपये हे नाममात्र अमाऊंट आज गेल्या कित्येक वर्षा आधीपासून ते 1 ते 1.5 लाख रुपयेच आहे. आपण आज बघत असाल की साध्या बाजूचा स्टेट आहे, MP स्टेट आहे, त्यानंतर तिकडे तामिळनाडू आहे, केरळ आहे. तर या स्टेटने जवळपास 10 लाख 5 लाख अशी जी रक्कम वकिलांना तरतूद केलेली आहे. परंतु तरी सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यामध्ये आपल्या बार काउन्सिलने कुठला पाठपुरावा केला नाही, त्यांच्याकडे मागणी केली नाही आणि जी 5 ते 10 लाख रुपये वकिलाला ती रक्कम देण्यात यावी यासाठी काहीतरी पाठपुरावा केला गेला पाहिजे होता, आतापर्यंत भरपूर केला नाही. तर ही जो महत्वाची विषय आहे की हे जे वकिलांच्या कल्याणासाठी आपण वकिली संस्था जी आहे ही आपण बघत आहे, वकिली करताना आपल्याला कुठला सुरक्षितता नाही. त्यानंतर वकिलांना बऱ्याच वेळा आपण ऐकत असाल लोन देताना तुमच्या घरी कोणी वकील आहे का, म्हणजे एक शोकांतिकेचा भाग आहे हा की बँका, अधिकारी, संस्था आपल्याला हे विचारतात तुमच्या इथे वकील असेल तर आम्ही लोन देत नाही. मला सांगा आता खरोखर ही गोष्ट उचित आहे का नाही? कारण वकिली करताना त्यांनाही काहीतरी त्यांनी जे डिग्री घेतली त्या ठिकाणी तुम्हाला ते न्यायपालिकेसाठी सहकार्य करत आहे, परंतु त्यांच्यावर अशी जर पाळी येत असेल तर त्यांना लोन कोण देईल, त्यांचे ऑफिस सेटअप कसे होतील, त्यांचं घर कसं होईल. तर यासाठी माझी शासनाकडे मागणी राहील की आपण काहीतरी ज्या गव्हर्नमेंटच्या लँड्स आहेत त्या वकिलांना म्हणजे त्यांच्या उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्यांचे घरं होती. त्यासाठी मी लढेल आणि त्यांना जो मिळणारा जो अपघातीचा निधी आहे हा जास्तीत जास्त कसा मिळेल त्याच्यासाठी पाठपुरावा करेल. आपण या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहात आणि महाराष्ट्रभर आपण खूप असं माहिती दिलेली आहे आणि आपण परिचित देखील आहात. तरी देखील मला असं आपल्याला विचारायला आवडेल की आपण या निवडणुकी संदर्भात काय तयारी केली आपण आणि कसं लोकांपर्यंत जाऊन प्रयत्न करणार आहोत? सर्वप्रथम तर मला असं सांगावं वाटेल की ही जी निवडणूक आहे ही याचा जो क्षेत्र आहे सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. कारण आपण बघत असाल की खासदारकी, आमदारकी ह्या ज्या निवडणुका आहेत याला एक लिमिटेड क्षेत्र आहे आणि मतदारसंघ आहेत. परंतु ही जी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राची निवडणूक आहे ही महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रामध्ये आहे. तर या संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवामध्ये ज्या ज्या ठिकाणी वकील आहेत त्यांना आपण आपल्या निवडणुकीचे एजेंडे सांगणे, त्यांना कन्व्हिन्स करणे आणि त्यानंतर ते तुम्हाला जज करून काय त्यांच्या मनामध्ये येईल की बा निश्चितच या कॅन्डिडेटला आम्हाला वोट द्यायचा आहे. तर यासाठी माझा जो प्लॅन आहे तो असा ठरलेला आहे की सर्वप्रथम तर आपला अमरावती विभाग जो आहे ज्यामध्ये 4-5 जिल्हे जे इन्क्लूड आहेत, तसं अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, तर ह्या जिल्ह्यावर जास्तीत जास्त फोकस करेल. आणि आपण जेव्हा निवडणूक लढतो तर निश्चितच त्यांना बाजूच्या जिल्ह्याचे वकील साहेब आहेत त्यांना एक सुरक्षितता राहते, एक त्यांना आपुलकी राहते की माझे काम एक 100 किलोमीटर 80 किलोमीटर अंतरावर वकील साहेब आहेत, आपल्याला कधी येऊन कधी आपली मदत करू शकते. तर हा वकिलीचा जो हे असते हा निवडणुकीचा प्लॅन आहे ज्यामध्ये आपल्याला या 5 जिल्ह्यांमध्ये फोकस करणे आहे. त्यानंतर आपण ज्या ज्या क्षेत्रात आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपले वकील मंडळी आहेत आणि जेव्हा मी या 5 जिल्ह्यामध्ये फिरलो तर खरोखर मी हे सांगू इच्छितो की तालुक्या ठिकाणी किंवा मग काही असे मागासलेले जिल्हे आहेत ज्या ठिकाणी खूप दयनीय व्यवस्था अशी वकिलांची आहे. सर्वप्रथम तर मी हे सांगतो की नुकताच आता गेल्या 15 वर्षामध्ये सुरुवातीला न्यायालयाला कुठलाच असा फंड शासनाकडून मिळत नव्हता. तो बोटावर मोजण्यासारखा होता. जसा 2 ते 3% जो फंड असते, जो वार्षिक जे हे असते त्यांचं बजेट, त्यामध्ये तो केवळ 3 ते 2% राहत होता. यातून त्यांना गव्हर्नमेंटनी
यांना आता शासनाने काय या बीजेपी गव्हर्नमेंटनी मागे मी हे नाही म्हणू शकत, पण त्यांनी चांगलं काम केलं. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवले, शासनाच्या बिल्डिंग्स वाढवल्या, म्हणजे न्यायालय जे आहे आता सध्या अद्ययावत दिसत आहेत या गेल्या 15 वर्षात. पूर्वीची व्यवस्था खूप कठीण होती. ज्या ठिकाणी आपण बघितले की साध्या एक 8x8 10x10च्या रूममध्ये न्यायाधीश बसत होते, तिथे कुठलीच व्यवस्था नव्हती. तर या गव्हर्नमेंटनी चांगल्या प्रकारे न्यायालयांसाठी फंड रेस केला. तो फंड त्यांनी त्या वापरला आणि त्यातून मोठ्या मोठ्या इमारती आज आपल्याला बघायला दिसत आहे. जसं अकोला जिल्ह्याचा विषय जर झाला तर गेल्या 5 वर्ष आधी आपल्या या जिल्ह्याचं निवडणूक याच्या म्हणजे या बिल्डिंगचं ओपनिंग झालं. परंतु त्याच्यामध्ये थोडीशी जशी काही गोष्टी चांगल्या काही गोष्टी वाईट असतात. त्यांनी आपल्याला म्हणजे बाररूम्स दिले वकिलांना बसण्यासाठी, पण फर्निचर दिलं नाही. तर आता हा प्रश्न जिकडे तिकडे आहे. तुम्ही तुमची व्यवस्था तुम्ही करा. माझी अशी मागणी आहे की वकिलांना जे आपण बाररूम्स देत आहे त्याच्यासोबत त्यांना फर्निचरची सुद्धा व्यवस्था करावी. बिलकुल आवश्यक आहे. कारण आपण जर म्हटलं की मी माझा टेबल चांगला दिसला पाहिजे, मी वेगळा आणि तो वेगळा आणि त्यातून काय थोडंसं दिसण्यासाठी नाही. आणि विशेष म्हणजे वकिलांच्या संघटना म्हणजे एक हे नाही आहे. त्यांना आपल्याला संधी देऊन देत आहे, ज्या अर्थी तुम्ही सुविधा देत आहे त्या चांगल्या दिल्या पाहिजे. तर फर्निचरचा विषय खूप महत्वाचा आहे. त्यानंतर जेव्हा आपण निवडणूक लढत आहे तर हे जे मुद्दे आहेत हे महत्वाचे मुद्दे मी घेऊन त्यांच्या वकिलांसमोर जात आहे. जसे की त्यांना आता वकिली करताना भेडसावत असलेले प्रश्न, आता नुकताच आपण डेथ अँड बर्थच्या सर्टिफिकेटच्या म्हटला, केसेसच्या म्हटले, त्यानंतर अभिरक्षक असे नवीन जे पदं आणले ज्यामधून वकिली संपण्याचे जे कट कारस्थान शासनाकडून होत आहे ते होऊ नये. आपण बघत आहे लोक न्यायालयामध्ये, आपण लोक न्यायालयाचा ड्राईव्ह गव्हर्नमेंट करते, आपल्याला त्याच्यापासून विरोध नाही आहे, आपल्याला त्यांना सहकार्यच करणे आहे. परंतु कधी कधी वकिलांचा विचार झाला पाहिजे, त्यांचा उत्पन्नाचा विचार झाला पाहिजे. तर हे महत्वाचे मुद्दे घेऊन मी निवडणूक लढत आहे. धन्यवाद साहेब. एवढ्या कठीण वेळामध्ये म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या विदर्भ दूत चॅनलला वेळ दिला आणि खूप छान असं तुम्ही नियोजन केलेलं आहे आणि खूप चांगले प्लॅन देखील वकिलासाठी केलेले आहेत. तर मी तुम्हाला या पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही असं एक आव्हान काय करा असं मी सांगतो आपल्या मंडळी. सर्वप्रथम तर मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण जी मी निवडणूक लढत आहे यासाठी आपण मला मुलाखतीस पात्र ठरलं. आणि मला एवढंच सांगणे आहे की ही जी निवडणूक आहे ही माझ्या एकट्याची नाही आहे. मला वकिलांच्या समस्यांबद्दल, वकिलांच्या सुरक्षिततेबद्दल मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. आणि वकिलांचं कल्याण कसं होईल, वकिलांसाठी असलेले प्रलंबित प्रश्न कसे निकाली निघतील यासाठीच मी झटणार आहे. आणि मी या मुलाखतीच्या माध्यमातून आपला या तमाम वकिली क्षेत्रामधले असलेले ज्युनियर्स सिनियर्स यांना एक रिक्वेस्ट करतो आणि आवाहन सुद्धा करतो की मी जे आतापर्यंत आपल्यासमोर चर्चेमध्ये जे मुद्दे मांडले या व्यतिरिक्त जर आपल्याकडे अजून कुठले मुद्दे असतील ते आपण मला कळवावे, किंवा अजून काही आपल्याला सूचना असतील तर ते मला सांगावे. मी निश्चितच त्याचं पालन करील. सर, आपण जे ज्युनियर सिनियर वकिलांना जे महाराष्ट्रभरातील आवाहन केलं, सर्वांना पोहोचण्यात शक्य होणार नाही, तरी देखील या सर्वांच्या उपयोगासाठी तुम्ही आपला नंबर देऊ शकाल का? तर त्याबद्दल मी आपल्याला निश्चितच देऊ शकेल. तर मला हेच म्हणायचं आहे की जर कदाचित कोणाला माझ्या या निवडणुकी संदर्भात किंवा वकिलीमध्ये जे समस्या आहेत या संदर्भात काही चर्चा करायची असेल किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर ते मला संपर्क साधू शकतात. माझे जे ऑफिस आहे जटारपेठ ऑफिस याच्यामध्ये आहे. आणि माझा नंबर सुद्धा मी आपल्याला त्या सर्व वकील बांधवांना सांगू इच्छितो की माझा जो नंबर आहे 9822 70 29 15, जो माझा पर्सनल नंबर आहे. आपण केव्हा पण मला या नंबरवर कॉल करू शकता आणि माझ्याशी संपर्क साधू शकता. मी त्यांना निश्चितच मार्गदर्शन करेल आणि त्यांच्या सूचनांचं सुद्धा मी पालन करेल. धन्यवाद मित्रांनो. हे होते आपल्या अकोल्यातील ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट चंद्रकांत वानखडे आणि अकोला बारचे अध्यक्ष राहिले. त्यांनी आपल्याला हा वेळात वेळ काढून खूप असं सुंदर त्यांच्यासोबत बोलणं झालं. धन्यवाद साहेब. नमस्कार. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.